आज एवढा पाऊस पडला की बांध फुटून रानातलं पाणी बाहेर काढायला लागलं. तर रामकृष्णारी मंडळी, आपण लावलेल्या झेंडूच्या रोपांना ड्रिपचं पाणी पडत नव्हतं बांधाकडला असल्यामुळे, म्हणूनच त्यांना बादलीनं मग पाणी घालूया म्हणलं. त्यासाठी सगळ्या मुलकातनं पडलेलं सामान गोळा करून मी गेलो रानात आणि पहिला असं खुरप्यानं जरा आळी करून घेतली आणि मग त्यात मग पाणी ओतलं. आणि त्यानंतर मला या ड्रिपा पण झेंडूच्या लाईन मध्ये हातरून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी मी दर्शनला बोलवलं आणि तो बी लगेच आला आणि आम्ही सगळ्या ड्रिपा एक एक करून असे सगळ्या व्यवस्थित लाईनीमध्ये हातरून घेतल्या. काल ज्या लाईनीत आम्ही ड्रिपा हातरल्या होत्या त्या लाईनी एकदम गरगरीत भिजल्या होत्या. आता ह्या पण लाईनी आपल्याला एकदम गरगरीत भिजवून घ्यायचे. पण दुपारच्या टप्प्यातच मेघराजाचं आगमन झालं. सुरुवातीला तर हळूहळू चालू झाला होता, परत एकदम जोरातच धडाधड पडा लागला. बघू पर्यंत लगी बांधात मी पाणी उभारलं. या पावसाचं तसं बरं वाटायला लागलं, कारण बाकीच्या पिकांना पाणी पाजायला लागत नाही. पण या डाळिंबीला काय रोपाच्या मुळ्या बंद पडते त्या काय भीती वाटायला लागली. त्यासाठी लय रिस्क घ्यायला नको म्हणलं आणि घेतला खोऱ्या आणि काढला की बांध फोडून मग चाललंही पाणी असं. घराकडे आलो, पाऊस अजून चालूच होता, म्हणून म्हटलं गाडी तर धुवून घेऊया. कधी तिला दिवाळी दसऱ्यामध्ये धुली. आमची गाडी धुवायला कधी मुहूर्तच लागत नाही. गाडी मात्र एकदम चकचकीत धुली. शेवटी तर दात घासायच्या ब्रशनं सुद्धा घासले. खरं एकदम झुकच काम केलं कसं लगावच. गाडी धुपर्यंत इकडे आईनं वल्ल्या शेंगा भाजल्या होत्या. असल्या वातावरणात गरम शेंगा खायला आली मजा यायला लागली होती. हा नादच खोळा. तीन कसा एकदम परफेक्ट झाला होता. एक भिजलो होतो, गार लागायला लागलं आणि त्यात गरम शेंगा. पाऊस अजून चालूच होता. म्हटलं गाडीचा एखादा सिनेमॅटिक व्हिडिओ तर बनवून घेऊ. तुम्ही बी स्प्लेंडर लवर असला तर लाईक आणि फॉलो तेवढं करा. जय श्रीराम.